नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी रिव्ह्यू चॅनलवरती। 2024 मध्ये बॉलिवूडला बुडण्यापासून वाचवायला आलेल्या स्त्री 2 ची हाईप 7व्या आसमंतात असताना बॉलिवूड आपल्या समोर त्याच्या हुकम्याच्या इक्क्याला घेऊन येतो, ते पण एका छोट्याशा टीजरच्या स्वरूपात। बरोबर ओळखलं, ज्यांनी नुकताच थिएटरमध्ये मूवी पाहिला असेल त्यांना कळालं असेल की मी कोणत्या टीजर बद्दल बोलतोय। विकी कौशल हा एक पाण्यासारखा ऍक्टर आहे। जसं पाण्यामध्ये कोणताही रंग टाकाल तसं ते पाणी त्या रंगाचं होऊन जातं, अशा पद्धतीची ऍक्टिंग विकी कौशलची आपल्याला पाहायला मिळते। ज्याची उरीमधील ऍक्टिंग बघून आपण बोललो होतो की यासारखी ऍक्टिंग आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही, पण आता उरीलाही विसरून जाल अशा पद्धतीची ऍक्टिंग आणि ऍक्शन असलेला मूवी आपल्या समोर आणलेला आहे। महाराजांचा छावा, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला हा मूवी थिएटरमध्ये ज्यांनी कुणी या मूवीचा टीजर बघितला असेल त्यांना एका क्षणासाठी असं वाटलं असेल की मूवी हा आत्ताच थिएटरमध्ये चालू व्हायला हवा। या मूवीचे डायरेक्टर आहेत लक्ष्मण उटेकर। यांनी याआधी जरा हटके जरा बचके, मिमी, लुकाछिपी यासारखे मूवी डायरेक्ट केले आहेत। या सगळ्या मूवीची स्टोरी लाईन वगैरे सर्व छान आहेच, पण आता ते आपल्यासाठी घेऊन आले आहेत आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असलेल्या आणि आपल्या सर्वांच्या मनामनात कायमस्वरूपी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला मूवी। या मूवीचा टीजर आपण जेव्हा पण बघतो फार मोठा नाहीये, पण जेवढा आहे तेवढा आपण जेव्हा बघतो त्याच्या प्रत्येक सेकंदाला आपल्या अंगावर शहारे उभे राहतात। शंभूराजांची ती घोड्यावरूनची एंट्री, त्यांचे ते छावा म्हणत डरकाळी फोडणे, अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो। आणि या सगळ्या सीन मध्ये जीव आणण्यासाठी लागतं ते म्युझिक, आणि म्युझिकच ज्यांचं जीव आहे असे AR रहमान सर या मूवीचे म्युझिक डायरेक्टर आहेत। या छोट्याशा टीजर मध्ये औरंगजेब पण दाखवला आहे। तुम्ही ओळखलं का हे कॅरेक्टर करणारा ऍक्टर कोण आहे? खरंच मेकर्सनी खूप कष्ट घेतले आहेत। अक्षय खन्ना यांनी या मूवीमध्ये औरंगजेबाचा रोल प्ले केला आहे। टीजर मधील तो शेवटचा क्षण अक्षरशः डोळे दिपवून टाकणारा आहे। मेकर्सनी कमालीचे VFX वापरले आहेत आणि त्यात विकी कौशलचा तो रुबाबदारपणा, अक्षरशः आपल्याला असे वाटते की आपण साक्षात छत्रपती संभाजी महाराजांनाच बघतोय। छत्रपती संभाजी महाराज की। ही मूवी छत्रपती संभाजी महाराजांवर जरी असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा रोल का होईना या मूवीमध्ये असावा असे मला वाटते। तुम्हाला काय वाटते? आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल या मूवीमध्ये असेल तर तुम्हाला त्या रोलमध्ये कुणाला बघायला आवडेल? मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच मूवी वेब सिरीजचे रिव्ह्यू मराठीमध्ये पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या मराठी रिव्ह्यू चॅनलला। आणि तुम्हाला कोणत्या मूवी वेब सिरीजचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा। चला भेटूया आपण पुढच्या रिव्ह्यू मध्ये, तोपर्यंत राम राम मित्रांनो।